कोळशापासून वीज निर्मिती केल्यानंतर तयार होणाऱ्या राखेवर उद्योग उभे करण्यासाठी क्लस्टर तयार करणार असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय। ज्या ठिकाणी राख आहे ती दुसरीकडे वाहून न नेता त्याच ठिकाणी राखेवर आधारित उद्योग उभे करायला परवानगी देण्यात येणार आहे। याबाबतचं धोरण महाझेन्को तयार करत असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। या निर्णयामुळे महाझेन्कोला अंदाजे 500 कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील 8वी ते 10वी पर्यंतच्या सुमारे 52,000 विद्यार्थ्यांचं हेल्थ कार्ड तयार केलं जाणार आहे। विद्यार्थ्यांचे ब्लड सॅम्पल गोळा करून ॲनेमिया, थॅलेसेमिया, रक्तगट अशा 18 प्रकारच्या टेस्ट करून प्रत्येक मुलाला त्याचं संगणकीय हेल्थ कार्ड दिलं जाईल। या माध्यमातून व्याधीग्रस्त मुलांवर वेळीच उपचार करणं शक्य होणार आहे। निदान झाल्यानंतर मुलांना मोफत औषधं तर दिली जाणार आहेतच, शिवाय मोठ्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची व्यवस्थाही केली जाईल। डोंबिवली एमआयडीसी कार्यालय शनिवार ते सोमवार सुट्टीमुळे बंद होते। त्यात पाणी बिल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। मात्र शासनाचा आदेश धाब्यावर बसून 500 आणि 1000च्या नोटा एमआयडीसी कार्यालयात स्वीकारल्या जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली। नागरिकांना पाणी बिल न भरता परत जावं लागलं। वरिष्ठ नागरिक आणि महिलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला। उल्हासनगर महानगरपालिकेनं कर चुकवणाऱ्या मालमत्तांवर कारवाईचा बडगा उगारलाय। महापालिकेनं डॉल्फिन क्लब, हॉटेल आणि लॉजला सील ठोकलंय। या मालमत्तेवर 86 लाख रुपयांची थकबाकी होती। याबाबत मालमत्ताधारकाला वारंवार महापालिकेनं सांगूनही प्रतिसाद मिळत नव्हता। अखेर महापालिकेनं सुमारे 100 कोटीच्या मालमत्तेला सील ठोकलं। आतापर्यंत 300 मालमत्तांना सील ठोकलं असून येणाऱ्या काळात या मालमत्तेचा महापालिका लिलाव करणार आहे। ठाण्यामध्ये बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका ग्राहकाला चक्कर येऊन त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता। फेरीवाला असणाऱ्या छोटेलाल जयस्वार याचा 12 नोव्हेंबरला मृत्यू झाला होता। त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा तसंच पैसे भरण्याची मर्यादा वाढवण्यात यावी यासाठी काहीतरी उपाययोजना करण्यात यावी म्हणून फेरीवाला संघटनांनी निदर्शनं केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।